विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे महामार्गावरील वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील अनिल मोरे हे मालवाहतूक वाहन घेऊन रत्नागिरीकडे निघाले होते। दुपारच्या सुमारास नागज जवळ वाहनाचे टायर गरम झाल्याने ते थंड करण्यासाठी त्यांनी महामार्गालगत वाहन थांबवले। काही वेळाने टायर तपासत असताना वाहनाच्या मागील बाजूस 2 तरुण दारू पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। यातील एक तरुण अनिल मोरे यांच्या जवळ आला आणि त्याने कोयत्याचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप आहे। प्रसंगावधान राखत मोरे यांनी जवळच असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली। त्यानंतर दोन्ही संशयित मोटरसायकलवरून कुची गावच्या दिशेने पळून गेले। दरम्यान त्यांचा पाठलाग करून कुची गावात ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही पकडण्यात आले। त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी महामार्ग परिसरात गस्त वाढवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। मी नागरला येऊन थांबलो होतो गाडीचे टायर गार करण्यासाठी। मी येऊन परत एक 15 मिनिटांनी टायर चेक करायला लागलो, गाडीचे टायर गार झाले का बघायला। तर ते हे दोघं जो बसून माझ्या गाडीच्या पाठीमागे दारू पेले, ती तमसाची पिशवी आणि बाटली तिथंच टाकली आणि एक जण तो उठून माझ्याकडे कोयता घेऊन आला आणि मला म्हटला क्या कर रहा है तू। मग मी मराठी बोलल्यावर तो मराठी बोलायला लागला आणि त्यानं तो मला म्हणतो इथं गाड्या आडव्या मारायच्या नाही त्या। मी म्हटलं काय प्रश्न गाड्या आडव्या मारायचा। मग ते आमच्या दुसरी गाडी होती त्यांना फोन चालू होता। मी म्हटलं जरा वर यावं लवकर, तर हे तिथनं पळून आली तिथनं आणि आता पळून आली ते आली तर आम्ही त्यांना पकडलं पण त्यांनी कोयता टाकून दिलाय। आमच्या 2 गाड्यावर झाले कुठल्या गाड्यावर? भारत बेंज आहे, बलकरच आहे। त्या ड्रायव्हरचं डोकं पण फुटलेलं आहे। बरं, तिथं त्या रेल्वे बोगद्याजवळ बरं, जत रोडला।